नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांची तृतीयपंथीसोबतची अश्लील चित्रफित समाज माध्यमावर धुमाकूळ घालत असताना ते आणि त्यांचा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजूनही या प्रकरणी मौन बाळगून आहे। त्यामुळे या चित्रफित प्रकरणाचे गूढ आणखी वाढले आहे। मंत्री झिरवळ यांनी संपर्क साधूनही या प्रकरणी कोणताही खुलासा केला नाही, तसेच पोलिसात याची तक्रार देखील दाखल झालेली नाही। मंत्री झिरवळ यांच्यासोबतची 10 मिनिटांची आक्षेपार्ह चित्रफित 2 दिवसांपूर्वी समाज माध्यमांवर प्रसारित झाली होती। त्यानंतर झिरवळ यांच्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टीका करत मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची मागणी केली होती। झिरवळ यांचे मंत्रिपद राष्ट्रवादीच्या काँग्रेस माजी मंत्र्याला हवे आहे, त्यामुळे त्यांना निशाणा बनवण्यासाठी चित्रफित बनवली आहे, असा आरोप काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनागोंदी पुन्हा चव्हाट्यावर आली आहे। झिरवळ यांच्यासोबतची तृतीयपंथी अँड पवन यादव मुंबईतील नामांकित असून ती दिंडोशी व बोरिवली न्यायालयात काही काळ वकिली करत होती। पवन यादवने अनेक महत्त्वाच्या व्यक्तींना अश्लील चित्रफिती काढून खंडणी उकळली आहे। पवनचा खंडणी उकळण्याचा अनेक वर्ष उद्योग सुरू आहे, असा आरोप तिचा भाऊ रवी यादव यांनी केला आहे। पवन यादव महिला प्रदेश काँग्रेसच्या तृतीयपंथी सेलची काही काळ प्रमुख होती। 2022 मध्ये तिने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला, असे काँग्रेसचे प्रदेश महिला अध्यक्षा संध्या सवालाखी यांनी सांगितले। पवन यादवचे अनेक मंत्री व आमदारांसोबतचे छायाचित्रे समाज माध्यमावर आता प्रसारित होत आहेत। त्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री शंभूराज देसाई, शिवसेना खासदार रवींद्र वायकर, काँग्रेसचे नाना पटोले, मंत्री संजय शिरसाट, आमदार हिरामन खोसकर या नामवंत व्यक्तींचा समावेश आहे। महाराष्ट्र राज्य तृतीयपंथी हक्क संरक्षण आणि कल्याण मंडळाचे आपण विधी सल्लागार आहोत, अशी पवन ओळख सांगते। देशातील दुसरी आणि महाराष्ट्रातील महिला तृतीयपंथी वकिली असल्याचे पवनने घोषित केले आहे। काही काळ पवनने सारथी फाउंडेशन सोबत काम केले। पवनला महाराष्ट्रातली पहिली तृतीयपंथी विधान परिषद आमदार बनण्याची मनीषा आहे। मंत्री नरहरी झिरवळ यांच्या शयनकक्षात हे अश्लील चित्रीकरण झालेले आहे। मंत्री झिरवळ यांच्या बेडवर सदर तृतीयपंथी महिला बसली आहे, दुसरी व्यक्ती त्यांचे चित्रीकरण करत आहे। झिरवळ झोपेत असताना तृतीयपंथी त्यांच्या शेजारी झोपते आणि दुसरी व्यक्ती चित्रफित बनवत आहे। चित्रफित 7 महिन्यांपूर्वीची असून खंडनासाठी हा प्रकार केलेला दिसतो। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा।